इगतपुरी तालुक्यातील उत्तम अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू म्हणून घोटी मर्चंट बँकेचा नावलौकिक आहे। या बँकेने आपल्या ग्राहकांच्या सेवेत तत्पर राहिल्यानेच बँकेला बळकटी मिळाली असून टाकेत सुद्धा विकासाच्या दृष्टीने पुढे जात असताना या ठिकाणी बँकेची 4थी शाखा झाल्याने परिसरातील नागरिकांना त्याचा निश्चितपणे लाभ होईल। पहिल्याच दिवशी 2 कोटींच्या ठेवी आल्याने बँकेच्या संचालकांवरील विश्वासाचे घोतक असल्याचे उद्गार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले। त्यांनी जिल्हा बँकेच्या झालेल्या पतनावर तसेच कृषी क्षेत्रात या सरकारचे नव्या व्हिजनवर सुद्धा लक्ष वेधले। तालुक्यातील अग्रगण्य अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या घोटी मर्चंट बँकेच्या टाकेत येथील 4थ्या शाखेचे उद्घाटन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते पार पडले। याप्रसंगी व्यासपीठावर इगतपुरी तालुक्याचे आमदार हिरामण खोसकर, घोटी मर्चंट बँकेचे संस्थापक अध्यक्ष किसनलाल पिचा, विप्र संचालक संदीप कुळवे, घोटी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ज्ञानेश्वर लहाने, माजी जिल्हा परिषद सदस्य उदय जाबाई, रतन बाबळे, उद्योजक प्रशांत कडू आदी व्यासपीठावर उपस्थित होते। सर्व तीर्थ टाकेत या पुण्यभूमीत धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने 25 एकरात विविध विकासाभिमुख कार्य करण्याचा मानस असून लवकरच त्याला मृतरूप देण्यात येणार असल्याचे कोकाटे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले। कृषी क्षेत्रात नवतंत्रज्ञान आणण्याच्या दृष्टीने आमच्या सरकारचे पावले पडत आहेत। विकासाच्या दृष्टीने कृषी क्षेत्रात विविध सुविधा देणे, न्याय देणे, शेतकऱ्यांच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। कृषी क्षेत्रातील योजनेबाबत चिरीमिरी करून फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार आहे। शेतकऱ्यांमधील दुवा बनण्याचे काम आम्ही करणार आहोत। मिलेटला एका वेगळ्या ध्येयप्राप्तीसाठी स्थानिक शेतकऱ्यांना विक्रीसाठी हब निर्माण करण्यासाठीची तयारी सुरू आहे। बचत गटांना मार्केटिंगसाठी जागा उपलब्ध करून देणार आहे। तांदळाच्या उत्पादनासाठी संशोधन केंद्र सुरू आहे। 2 उत्पन्न मिळण्यासाठीचे वाण निर्माण करण्यासाठी तयारी सुरू आहे। अशा विविध योजना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी या उद्घाटन प्रसंगी आपल्या भाषणात विविध योजनांची शृंखला मांडली। घोटी मर्चंट बँकेच्या 4थ्या टाकेत येथील शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बँकेचे संस्थापक अध्यक्ष किसनलाल पिचा, चेअरमन चांदमल भन्साळी, व्हाईस चेअरमन सोमनाथ काळे, संचालक नंदकुमार शिंगवी, रामदास शेलार, ॲडव्होकेट नंदकुमार वालझाडे, दीपक चोरडिया, गणेश ढाकणे, उद्धव हांडे, ज्ञानेश्वर भोर, विशाल पिचा, प्रशांत पिचा, सचिन लोंढा, मयूर वालझाडे, दिलीप लगड, ईश्वर चोरडिया, मुकेश शहा, रवींद्र आहिरे, विनीत पिचा, मिनल पिचा, नीलम कुमट यांच्यासह इगतपुरी तालुक्यातील सर्व क्षेत्रातील राजकीय तसेच व्यापारी उपस्थित होते। पहिली शाखा इथे उपलब्ध झाली, परंतु आपण बघत असाल या ठिकाणी बाकी बरेच पतसंस्था या ठिकाणी डबकाईत केल्या, अनेक पतसंस्था बुडाल्या, परंतु जे काही संचालक आहे त्यांचं संचालक मंडळ आहे, सगळे व्यवस्थापक मंडळ त्यांनी अतिशय आपली वास्तू, आपली बँक या पद्धतीनं त्यांनी चालू ठेवली। वस्तू आपली म्हणून सगळं वसुली देत असताना सगळे डॉक्युमेंट, कागदपत्र सगळं बघून या ठिकाणी कर्ज दिला आणि तो कर्ज वसूल पण केला। म्हणून या एवढा नफा तोटा आज या ठिकाणी झालेला आहे। माझी सभासदांना एकच विनंती आहे, या परिसरात एक वस्तू बँक खोलली, संस्था खोलली म्हणजे ती आपली असते, आपल्या सभासदाची असते। जी काही वस्तू आहे आपली, आज आपण नामदार साहेबांनी मध्ये सांगितलं की इंडिशी बँकेच्या माध्यमातून इतक्या शाखा खोलल्या, इतक्या शाखा खोलल्या, कार्यकर्ते आले की शाखा खोलली, कार्यकर्ते आले की शाखा खोलली, शेवटी आपलीच वस्तू आपण उडवून टाकली। आज जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे शेतकऱ्यांची जीवनाची वस्तू होती। जेव्हा काही शेतकऱ्याला अडचणी आली, समस्या आली, त्यावेळेस संचालकाला भेटायचं आणि तिथे ठिकाणी कर्ज काढायचं आणि आपला शेतीचं काय, शेतीमध्ये उत्पन्न, शेतीचं दळणघळण, लेवल काय पाईपलाईन करायची। परंतु आज गेल्या 10-12 वर्षापासून आज आपण त्या बँकेला मुकलेलो आहे। 2200 कोटी माझ्या माहितीप्रमाणे थकबाकी आहे आणि 2300 कोटी देणं आहे। आजही आता नामदार साहेबांकडून एक थोडे अशाचं किरण होतंय की नामदार साहेबाच्या माध्यमातून जर काही 1200 कोटी रुपये त्या बँकेला मिळालं तर काहीतरी थोडंफार शेतकऱ्यांना दिलासा मिळेल
आणि ते नामदार साहेबांनी कृषीच्या माध्यमातून आणि झिरवा साहेबांनी अधिवेशकाच्या माध्यमातून कृषी आणि अधिवेशकामधून जर काही मदत केली तर 100% आपली बँक परत पुढे चालू होईल आणि शेतकऱ्याला दिलासा मिळेल. साहेबांना अजून पुढे जायचं आहे, मुंबईला पोहोचायचं अजून दुसरी स्थिती आहे, परंतु आपण सगळे या ठिकाणी आपली वस्तू म्हणून उपस्थित राहिल्याबद्दल सर्व सभासदांचा या गावाच्या परिसरातल्या सर्व घाई गर्दीच्या कार्यक्रमामध्ये या घोटीची सर्व मंडळी या ठिकाणी आली. आमच्या गायकवाड शेट्टीने निरोप पाठवला की घोटी व्यापारी बँकेचे सर्व संचालक मंडळ तुम्हाला भेटायला येणार आहे आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये आजची तारीख द्यायची. मला आजची तारीख घेणं तसं अशक्य होतं, पण मग मी त्यांना सांगितलं की मला कोर्टातून संधी मिळाली की मी लगेच कार्यक्रमाला येतो. पण सुदैवानं सकाळी कोर्टाने पण माझ्यावर मेहरबानी केली आणि लवकर या ठिकाणी मला मोकळं केलं. या ठिकाणी मला येता आलं. एका नावाजलेल्या पतसंस्थेमध्ये त्यांच्या शाखेचं उद्घाटन करताना मला विशेष आनंद होतोय. मी कोऑपरेटिव्ह क्षेत्रामध्ये खूप काम केलेलं आहे. अनेक चांगले वाईट अनुभव या क्षेत्रामध्ये मला आलेले आहेत, पण माझ्यापेक्षा अतिशय चांगला अनुभव या ठिकाणी आपल्या संचालक मंडळालाच या ठिकाणी आलेला आहे असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही. 0% NPA म्हणजे सारी गोष्ट नाही, मी विचार सुद्धा करू शकत नाही. आजकाल महाराष्ट्रामध्ये 0% NPA असलेल्या संस्था शोधणं ही तशी खूप अवघड बाब आहे. आजच्या घडीला सहकारामध्ये काम करणं म्हणजे खूपच अडचणीचं काम आहे. त्यामुळे या संस्थेने श्री कृष्णलाल पिचा यांच्या नेतृत्वाखाली जे काही काम केले आहे ते अतिशय वाखाणण्याजोग आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की या संस्थेचं या ठिकाणी उद्घाटन, 4थ्या शाखेचं उद्घाटन माझ्या हस्ते झालंय. जिल्ह्यामधल्या जवळपास 80% सहकारी संस्था या डबघाईस आलेल्या आहेत. जिल्ह्याची शिखर बँक ती पण अडचणीत आहे. दोन्हीकडे अडचण आहे. डिपॉझिट त्यांनी ठेवलं, त्यांच्या मुलाचे लग्न आहे, त्यांच्या दवाखान्याचे प्रश्न आहेत, त्यांच्या नातवांना शाळेमध्ये घालण्याचे प्रश्न आहेत, त्यांच्या फीचा प्रश्न आहे, त्यांना डिपॉझिट पाहिजे आहे. जे शेतकरी जे थकीत कर्ज भरायला तयार नाही ते म्हणते आमचं कर्ज माफ करा आणि नवीन शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्ज पाहिजे. अशा सगळ्या जंजाळामध्ये ही जिल्ह्याची बँक अडकलेली आहे. त्यातून या बँकेला बाहेर काढण्याचा प्रयत्न आमचा गेल्या किती वर्षापासून सुरू आहे, पण कुणीतरी बाहेरच्या लोकांनी मदत करावी आणि आपण संस्था चालवावी असे दिवस आता राहिले नाही. या घोटी कोऑपरेटिव्ह बँकेला मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. 55 कोटी रुपयाचं डिपॉझिट असताना फक्त 35 कोटी रुपये त्यांनी वाटप केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ ते फार सेफ गेम खेळतात. त्यांनी इथं टाकेतमध्ये येऊन बरोबर मोठा खिसा कापला आमचा, कारण आमचं टाकेत गाव हे व्यापारी संकुल आहे, व्यापारी केंद्र आहे आणि भविष्य काळामध्ये ग्रोथ सेंटर होणार आहे या परिसराचं. हे हेरून आणि तुम्ही या ठिकाणी शाखेची सुरुवात केली, खरोखर ती फार हुशार आहात. तुम्हाला मान्य केलं. तुमचं विचार करण्याची क्षमता आणि पुढच्या भविष्याचा वेध घेण्याची क्षमता ही अति जास्त आहे. त्यामुळे आम्हाला माझ्या लक्षात आलंय की तुम्ही बरोबर स्पॉट शोधलेला आहे आणि खूप भाराभर शाखेचे उद्घाटन न करता मोजक्या शाखेचे उद्घाटन करायची, पण ज्या ठिकाणी आपल्याला रिटर्न चांगले मिळतील, ज्या ठिकाणचे व्यापारी व्यापाराला या ठिकाणी आपल्या बँकेचा पॉझिटिव्ह फायदा घेतील अशाच ठिकाणी त्यांनी बँकेचं उद्घाटन केलेलं आहे. मी संचालक मंडळाला सूचना करेन की 5 शाखा उद्घाटन करायच्या मागे लागू नका, कमी करा पण चांगल्या करा आणि जनतेला खऱ्या अर्थानं सुविधा या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. आज कोणाच्याच घरात पैसे नसतात, कोणाला तरी इंटरेस्टवरती पैसे घेऊन आणि आपल्याला व्यवसाय उभा करावा लागतो. आज या भागामध्ये आमचा शेतकरी बांधव थोड्याफार प्रमाणात काही याच्या खालच्या पट्ट्यामध्ये बागायती आहे, वरच्या पट्ट्यामध्ये जिरायती आहे. काही भाग आमचा दुष्काळी आहे, काही भाग या ठिकाणी बागायती असल्यामुळे बऱ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या सक्षमता या ठिकाणी आलेली आहे आणि या सगळ्या परिसराचं सेंटर हे टाकेत आहे. येणाऱ्या सिंहस्थामध्ये आपल्याला ह्या टाकेच्या तीर्थाचं या ठिकाणी पुनर्जीवन करायचं आहे. हे तीर्थ संपूर्णपणे त्याचा आराखडा मी तयार करायला सांगितला आहे. 35 एकरामध्ये सगळ्या या भागातल्या शेतकऱ्यांना सुविधा कशा मिळतील, या परिसराच्या भाविकांना धार्मिकांना सुविधा कशा मिळतील आणि त्या ठिकाणी स्वच्छता कशी राहील
मुख्य कारण स्वच्छता आहे. उभं करणं शक्य आहे, उभं तर कुणीही करतो, पण स्वच्छता मेंटेन करणं फार अवघड आहे. त्यामुळे त्यासाठी एक आराखडा तयार करायला सांगितलाय. शिवाय साकूर फाट्यावरनं टाकेत येणारा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा करतोय. इकडनं मी आता पिंपळगाव मोरवरनं आलो तर तोही रस्ता मला सिमेंट कॉन्क्रीटचा करण्यासाठी सिंहस्थामध्ये प्रपोज केलेला आहे. आणि या मोठ्या रस्त्याचं काम तर ऑलरेडी तुमचं या ठिकाणी इगतपुरीला जाणार आहे. म्हणजे या परिसरामध्ये येणारे जे महत्वाचे रस्ते आहेत ते जवळपास आपण सर्वच सिमेंट कॉन्क्रीटचे करून या परिसरामध्ये दळणवळणाची साधनं उत्कृष्ट प्रकारची कशी करता येईल हा सुद्धा विचार माझ्या मनामध्ये आहे. शेजारीच गौरदऱ्यावरनं SMBT वरनं या ठिकाणी इनलेट आउटलेट एक्झिट या ठिकाणी केलेलं आहे आणि आपल्याला समृद्धी हायवेला ठिकाणी जाण्याचा रस्ता मोकळा झालेला आहे. त्यामुळे मुंबईला JNPTला वाढवण बंदरामध्ये जाण्यासाठी आपला शेतीचा माल बाहेर कसा जाईल, एक्सपोर्ट कसा होईल या दृष्टिकोनातून तोही विचार या ठिकाणी भविष्य काळामध्ये होणार आहे. आणि त्यामुळे ही बँक आपल्याला भविष्यात खूप कामाची ठरणार आहे. त्यामुळे सहकारामध्ये काम करत असताना सहकाराची सगळी पथ्य पाळणं ही खूप आवश्यक आहे. म्हणजे कारण नसताना या ठिकाणी आमच्या चौकशा लागल्या. मी त्याविषयी मीडियाला सांगितलं, चौकशा करायचं तर करा, जो संचालक चुकला त्याच्यावर फौजदारी कारवाई करा, पैसे वसूल करा, प्रॉपर्टी जप्त करा, कोणालाही सोडू नका. पण या क्षेत्रामध्ये चांगले काम करणारे, सेवाभावी काम करणारे लोकांची संख्या वाढली पाहिजे. राजकारण जर कमी आलं आणि स्पर्धा जर कमी झाली तर संस्था निश्चित या ठिकाणी डेव्हलप होते. आणि जिल्हा बँकेमध्ये राजकारणानेच सगळा हा सत्यानाश करून ठेवला आणि राजकारणामुळे या ठिकाणी बँकेमध्ये चढाओढ, हा चेअरमन किंवा मी चेअरमन, आणि दुर्दैवाने त्या चेअरमनला अधिकार असल्यामुळे नको त्याला कर्ज या ठिकाणी वाटप करून ठेवलं आणि त्याच्या चौकशाही सुरू झाल्या. त्याच्यावरती कारवाई करण्याचं काम भविष्यकाळात होईल. परंतु ती जिल्हा बँक ही फार मोठी बँक आहे. तिची एक शाखा टाकेतमध्ये होती, आता हळूहळू एक शाखा बंद करत या ठिकाणी चाललंय. माझ्या मतदारसंघाच्या बऱ्याच शाखा त्यांनी बंद केल्या आहेत, पण त्याला पर्याय नाही. बँकेचा खर्च कमी करायचा असेल, प्रशासन खर्च कमी करायचा असेल तर काही ड्रास्टिक डिसिजन या ठिकाणी घ्यावे लागणार. त्यामुळे तसे निर्णय घेण्याचे सर्वाधिकार मी प्रशासकाला या ठिकाणी दिलेले आहेत. आणि आज सुदैवानं नाशिक लोकशाही न्यूज साठी शांताराम भांगे, सर्व